गायत्री, तुला तर खरं एकच मुलगी आहे असं मी म्हणू शकत नाही. तुला खूप मुलं आहेत आणि ती सगळी मुलं तू सांभाळतेस आणि त्यासोबतच तुझी कलेतली आवड सुद्धा जपतेस, समाजसेवा सुद्धा करतेस. कोणत्या अडचणी आल्या ग तुला? कसं सामोरं गेलीस? महिला म्हणून माझं सुरुवातीचं करिअर फार स्ट्रगल अशाच पद्धतीचं होतं आणि वेगवेगळ्या म्हणजे सेक्टरमध्ये मी काम केलेलं आहे. बरीच वर्ष पत्रकारितेत पण मी काम केलेलं आहे. हे करत असताना मूल आणि घर आणि नोकरी असं सांभाळताना मला मुलांना वेळ देता यायचा नाही आणि त्याच्यामुळे बऱ्याच गोष्टी मला पाळणाघरातच मुलीला जास्त वेळ ठेवायला लागायचं. मग मध्यम मार्ग काय करावा अशा हेतून मी पत्रकारिता सोडून मुलांना बऱ्यापैकी वेळ देता येईल आणि मला त्यातनच काहीतरी गोष्टी नव्याने घडवता येईल अशा अनुषंगाने मी एक आर्ट शॉपी पहिल्यांदा घरातूनच मी चालू केली होती. अगदी ती छोट्या प्रमाणात होती आणि दुसरीकडे 18 वर्षानंतरच्या बालगृहातल्या अनाथालयातल्या मुलांसाठी माझं ऍडव्होकसीचं काम चालू होतं. त्यांच्या राईट्सवर काम चालू होतं. ते पण माझा तो एक आवडीचा आणि अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे. तर त्याही विषयावर मला पुढे जाऊन काम करायचं होतं आणि तेही सायमल्टेनियसली अशा गोष्टी चालू होत्या. त्यामुळे मुलांना वेळ देणं हे तर आव्हानात्मक होतंच, पण त्याचबरोबर आर्थिक बॅलन्सही सांभाळणं तेही खूप मोठं अगदी म्हणजे आव्हानात्मकच होतं आणि हळूहळू त्यातनं मार्ग काढत गेले मी. हे बॅलन्स करत, ही कसरत करत करिअर करणं खरंच डिफिकल्ट आहे. पण कधी असं होतं का की सगळं बॅलन्स करणं जड होतंय, अवघड जातंय असं वाटतं आणि अशा वेळेस मग तुझ्या मनामध्ये नेमके काय विचार यायला लागतात? समाजसेवा म्हणून वेगळं असं काही मला हे करायला लागत नाही, कारण बरीचशी मुलं आणि मुली बालगृहातल्या आमच्या घरी येत जात असतात. त्यांच्यामुळे त्यांच्याविषयीचं एक वेगळं नातं पण तयार झालेलं असतं. त्यांना वेळ जसा देत असते तसंच या मुलांचं, म्हणजे त्या मुलांचीही मी एका अर्थाने ताई आहे. त्यांच्यासाठी मी एक मॉरल सपोर्ट करणारी व्यक्ती असल्यामुळे तेही आमच्या कुटुंबाचा एक भाग झाला असल्यामुळे वेगळं मी काही करते असा एक भाग जाणवत नाही त्यामध्ये. आणि दुसरं की मुलांना आपोआपच सामाजिक कामाची आवड, म्हणजे तो एक संस्काराचा भाग होऊन जातो की बाहेर काय चाललंय आपल्यावर, आपल्याला पालक आहेत आणि इतरांना पालक नाही, तर त्यामुळे आपली जबाबदारी जास्त चांगल्या पद्धतीनं वाढली गेली पाहिजे किंवा इतर मुलांचा एक सोशल दृष्टिकोन पण या मुलांचा, म्हणजे माझ्या मुलांचा हा तयार झालेला आहे माझ्या सामाजिक कामामुळे. त्यामुळे वेगळे असे संस्कार मला त्या अर्थाने करावे लागत नाहीत. अगदीच मला कुठे बाहेर जायला लागलं, ऍडव्होकसीसाठी जायला लागले वेगळ्या शहरात वेगळ्या राज्यात, तर तेव्हा तो बॅलन्स माझा नवरा सांभाळतोच. पण या गोष्टी येतात, आव्हान येतात आणि त्यातनं मार्ग पण ह्याच्यातून निघतो. आणि मग जेव्हा काही ऑर्डर्स किंवा काही असे कलाच्या अनुषंगाने, शॉपीच्या अनुषंगाने, आर्ट शॉपीच्या अनुषंगाने मला जेव्हा ऑर्डर्स येतात तेव्हा तिथेही मला मुलांची पण मदत होते. घरातल्या लहान माझ्या पिल्लांची पण मदत होते की आई तू जा, आम्ही पाहतो इकडे, आम्ही दोघं खेळतो. तर असं ते होतं, म्हणजे एकमेकांचं म्युच्युअल अंडरस्टँडिंगनी या सगळ्या गोष्टी असल्यामुळे मी हे करू शकते. गायत्री, तू आम्हाला वेळ दिलास, या कार्यक्रमामध्ये सहभागी झालीस, याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद तृप्ती, मला एनडीटीव्हीच्या कार्यक्रमात तुमच्या सहभागी करून घेतल्याबद्दल आणि मला बोलायची संधी दिल्याबद्दल मनापासून थँक्स.